आद्य शिक्षिका ज्ञानाई ज्ञानज्योती असे कित्येक बहुमान ज्यांच्या त्यागापुढे व कार्यापुढे तोडके पडावेत अशा क्रांतीसूर्य महात्मा फुलेच्या खांदा समाज क्रांती घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर मी श्री सौ शाळेच्या मुख्याध्यापिका श्री छानवार मॅडम व शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मनपूर्वक स्वागत करते. Principal, teachers and my dear friends, it gives me immense pleasure to welcome you all to this special gathering organized on the occasion of Balika Din. Today is a day to celebrate, respect and recognize the importance of the girl child in our society. Balika Din is celebrated to spread awareness about the rights, education, safety and empowerment of girls. A girl child is a blessing, not a burden. She is the future mother, teacher, leader and backbone of our nation. History shows us that when girls are given equal opportunities, they shine in every field. In education, science, sports, politics and social service. Great women like Savitribai Phule, Rani Lakshmibai and today's program is to encourage to everyone to respect girls, support and their dreams and ensure equal opportunities for them. Our school believes in the message, educate a girl, empower a nation. May I invite Gandharva from class first A. नमस्कार बाल मित्रांनो, माझे नाव गंधर्व आणि त्यांना क्रांतीज्योती पुरस्कार मिळाला होता. 3 जानेवारी सावित्रीबाई जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय भारत. Respected teachers and my dear little friends, my name is Kaivalya Dhote. I am studying in class 2. Today we are celebrating birth anniversary of Savitribai Phule. Savitribai Phule was first woman teacher of India. Savitribai Phule started first school for girls. She was very brave and kind. She taught importance of education. We should study well, respect our teachers and parents, and become a good citizen. Thank you. आले पायात किती तरी थांबल्या नाही त्या कधी. मुलगी शिकली देश घडला हा संदेश आम्हाला देऊन गेल्या. सावित्रीबाई फुले महान शिक्षण दिले सर्वांना समान. मुलींना दिला शिक्षणाचा मान आणि त्यामुळे उजळला आपला हिंदुस्थान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विवेक कुंभारे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई बद्दल 2 शब्द सांगणार आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या व थोर समाजसेविका होत्या. त्यांनी महिलांसाठी योग्य हक्क निवडला. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. शिक्षक मुलं आणि माझ्या प्रिय मित्रांनो, माझे नाव अभिराज गोपाल बने. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी समाजाशी संघर्ष केला. अन्याय, टीका आणि अपमान सहन करून त्यांनी शिक्षण कार्य सुरू केले. त्यांनी स्त्रियांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. महेंद्र मोदी आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. आज 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी महिलांसाठी योग्य हक्क केला. समाजाने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. जय हिंद जय भारत. नमस्कार, माझे नाव मोहम्मद हसन आहे. आज 3 जानेवारी क्रांतिक ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी सातारा हा जिल्ह्यात रोजी झाला. त्यांचे वडिलांचे नाव खंडे जिनूसेठ पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई, तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच समाजसेविका होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी केवारी सावित्री, तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी. जय हिंद जय भारत. आभार म्हणजे नम्रता आणि नम्रतेतूनच व्यक्तिमत्व उजळते. आजच्या काही आभार प्रदर्शनाने आपली कृतज्ञतेची भावना आणखी दूर व्हावा हीच शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष छानवार मॅडम, माननीय चौधरी मॅडम व सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.